नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। MST-CET अंतर्गत BEd CETचे जे ऑनलाईन फॉर्म आहेत त्याचे प्रोसेस चालूच आहे। 23 तारीख सगळ्यांना लक्षात घ्या, अंतिम मुदत देण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये मुदतवाढ लक्षात घ्या, मुदतवाढ होतच असते, पण मुदतवाढ होण्यापूर्वीच विद्यार्थी कॅन्डिडेट आहे तर यांनी फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे। अनेक विद्यार्थी आपल्याला विचारत आहेत की MST-CETच्या फॉर्ममध्ये चुका झालेल्या आहेत, काही ठिकाणी येस नो ऑप्शन करायचे राहिलेले आहेत, त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नाही आहे, अशा प्रकारच्या अनेक त्रुटी विद्यार्थी आपल्याला विचारत आहेत। 1 वर्षाचा BEd असेल किंवा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, पण अजून 1 वर्षाचा BEd झाले नाही आहे, आम्ही CETचा फॉर्म भरू का असा देखील प्रश्न आहे। आपण सांगत आहोत CETचा फॉर्म भरा, कारण का अजून 5 ते 6 महिने बाकी आहेत। याच्यामध्ये कदाचित जर शासनाचा निर्णय झाला आणि तुम्ही CETचा फॉर्म भरला नसेल तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यामुळे CETचा फॉर्म भरा, पुढचा निर्णय पुढे घेता येणार आहे। याचबरोबर तुमचा CET फॉर्ममध्ये फोटो आणि सही आणि ओळखपत्र सोडून इतर कागदपत्रांमध्ये जर चुकी झाली असेल तर घाबरू नका। कॅप प्रोसेसच्या वेळी तुम्हाला पुन्हा जो नव्याने फॉर्म आहे तो फ्रेश फॉर्म भरायला मिळत असतो। याच्यामध्ये तुमच्या झालेल्या चुका तुम्ही एडिट करू शकता। दाखले मात्र सगळे लागणार आहेत। रिझर्व कॅटेगरी अंतर्गत जे विद्यार्थी येतात त्यांना नॉन क्रिमिनल, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी कॉलेजच्या प्रवेशापर्यंत लागणार आहे। रिझर्व कॅटेगरी अंतर्गत स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी ही कागदपत्रे महत्त्वाची आहेत। तर याबरोबर तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। मुदतवाढ तर होईलच, पण लक्षात घ्या मुदतवाढ होण्यापूर्वीच तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे। तर ही महत्त्वाची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। MST-CET अंतर्गत अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा।